उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे दिल्लीत आज सकाळी पाऊस पडला। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। राजधानी दिल्लीची राजकीय हवा जितकी लहरी आहे तितकंच या शहराचं हवामान देखील लहरी आहे आणि म्हणूनच आज सकाळपासून दिल्लीचं वातावरण जे आहे ते अचानक बदललेलं आहे। सकाळी जेव्हा दिल्लीकरांनी घराची दारं उघडली तेव्हा त्यांना असं मस्त बाहेर पाऊस पडताना दिसत होता आणि सध्या इंडिया गेटवरती देखील असंच आल्हाददायक वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक पर्यटक आणि अनेक दिल्लीकर देखील वीकेंड असल्यामुळे या ठिकाणी पोहोचतायत आणि मस्त या वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहेत। खरं तर काल रात्रीपासूनच हिमाचल आणि काश्मीर या दोन्ही ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी होतीये आणि दिल्ली या शहराला स्वतःचं तापमान नाहीये, त्यामुळे जेव्हा हिमाचल आणि काश्मीर या पट्ट्यामध्ये बर्फवृष्टी होते तेव्हा दिल्लीची थंडी जी आहे ती आणखीन वाढते आणि तसंच परिणाम जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय। हवामान आहे ते पूर्णपणे ढगाळी आहे, पावसाचं वातावरण आहे आणि पुढच्या 2 दिवस असंच हे वातावरण राहील असा अंदाज जो आहे तो वेधशाळेने वर्तवलेला आहे। राजपथ आपण पाहू शकतो की पूर्णपणे या ठिकाणी असं ढगांनी झाकला गेलेला आहे। 3 ते 4.5 किलोमीटरचा हा साधारण रस्ता आहे। एरवी खरं तर हा या दिवसामध्ये स्पष्ट दिसायला पाहिजे, मात्र सध्या ढगाळ हवामानामुळं हा आता नीटसा दिसत नाहीये। पण मोठ्या प्रमाणात दिल्लीकरांची पावलं मात्र या इंडिया गेटकडे वळलेली आहेत।